काँग्रेसचं म्हणजे संख्याबळ खूप जास्त असताना सुद्धा काँग्रेसनं या निवडणुकीतून माघार घेतली, हे काय नेमकं? मागे महाविकास आघाडीच्या नेते मंडळांची बैठक झाली, जे महाराष्ट्रामध्ये विधान परिषदच्या 17 जागा होत्या, त्यामध्ये महाविकास आघाडीनं 15 जागा त्या ठिकाणी कोणत्या जागा कोण्या पक्षांनी लढवायच्या त्या डिक्लेअर केल्या होत्या आणि 2 जागा जे राहिल्या होत्या त्यामध्ये एक नांदेड आणि बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे नाशिक, अशा 2 जागा महाविकास आघाडीनं अधिकृत डिक्लेअर केल्या नव्हत्या. आज आमच्या महाविकास आघाडीच्या नेते मंडळाची बैठक मुंबईला पार पडली आणि त्यामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील, उद्धव सेनेचे माननीय उद्धवजी बाळासाहेबजी ठाकरे साहेब असतील, राष्ट्रवादीची नेते मंडळी असतील, त्या तिघांची बैठक पार पडली आणि तिघांनी आज या ठिकाणी कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांना महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण डिक्लेअर करावा असं त्यांनी सूचना दिल्या आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय रामदासजी पाटील सुमठाणकर यांचा नामांकन अर्ज दाखल केला होता. तो नामांकन अर्ज पक्षश्रेष्ठीच्या जो आम्हाला आदेश आला त्यांचा आदेश अनुसंधान म्हणून आम्ही या ठिकाणी रामदास पाटलाचा अर्ज आज आम्ही मागे घेतलेला. तुमच्या जे घटक पक्ष आहेत समजा आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मतदार जे सोबत असतील त्यांना हा निर्णय मान्य मतदारांना? निश्चितच आताच नागेश पाटलांनी म्हणल्याप्रमाणे महाविकास आघाडी ही एकसंघ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो 21 तारखेचा जो नांदेडचा निकाल लागेल तो चमत्कारिकरित्या धक्कादायक निकाल या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचा असेल असं मला वाटतं. तुमचे जे मित्र पक्ष ना वंचित त्यांनी माघार घेतली नाही तुमच्या सांगण्यावरून, म्हणजे काँग्रेसच्या सांगण्यावरून? ठीक आहे, आज त्यांना इथं उमेदवाराला यायला उशीर झाला तरी वंचित बहुजन आघाडी ही सेक्युलर विचाराशी सोबत आहे, काँग्रेस सोबत आहे, महाविकास आघाडी सोबत आहे आणि निश्चितच त्यांची जी मतं आहेत ती आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी निश्चितच मिळतील. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.